मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स ह्या चॅप्टरमधला आपण आज तिसरा पार्ट सुरू करतो आहे. त्याच्या अगोदर आपण थोडंसं मागच्या वर्षीचं भाग बघू. डी एन एचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. डी एन ए हा डबल हेलिकल स्ट्रक्चर असतं. हे डबल हेलिकल स्ट्रक्चर दिसतंय म्हणजे याला 2 स्ट्रँड्स असतात अँड दे आर कॉइल्ड टुगेदर. म्हणजे एखाद्या हॉलमध्ये जसं स्पायरल जिना वरती जातो त्याच्या प्रकारे ह्या डी एन एचं स्ट्रक्चर असतं. तुम्ही जर बघितलं तर त्याचे हे 2 मार्जिन्स असतात. हे स्ट्रँड्स जे असतात हे स्ट्रँड्स फॉस्फरस म्हणजेच फॉस्फोरिक ॲसिड आणि पेंटोज शुगरनी बनलेले असतात. आणि त्याचे हे स्टेअर्स जे असतात हे नायट्रोजन बेसेसनी बनलेले असतात. हे जे 2 नायट्रोजन बेस असतात म्हणजे या स्ट्रँडचा एक नायट्रोजन बेस आणि या स्ट्रँडचा एक नायट्रोजन बेस, दे कनेक्ट विथ ईच अदर विथ द हायड्रोजन बॉन्ड. मग त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड जे असतात ते सायटोसिन आणि ग्वानिन हे 2 जे नायट्रोजन बेस आहेत त्याच्यामध्ये ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड असतो आणि ॲडेनाईन आणि थायमिन या दोघांच्यामध्ये डबल हायड्रोजन बॉन्ड असतो. अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आपल्याला दिसते. दे आर अँटी पॅरलल म्हणजे एक स्ट्रँड जर तुम्ही बघितला तर तो वरच्या दिशेने जाणारा असतो म्हणजेच 3-5 असं त्याचा डायरेक्शन असतं. आणि दुसरा स्ट्रँड जर बघितला तुम्ही तो खालच्या दिशेने येणारा असतो 5-3 असं त्याचं डायरेक्शन असतं. अशा प्रकारे हा जो डी एन ए आहे हा डी एन ए डबल स्ट्रँडेड हेलिकल स्ट्रक्चर असतं. हे मागच्या वर्षीच्या 11वीच्या ह्याच्यामध्ये आपण हे बघितलेलं होतं. फक्त जस्ट आपण ते वाइंड अप केलं. आता आपण पुढचा जो पॉईंट आहे आपला तो बघणार आहे. तो आहे डी एन ए रेप्लिकेशन. डी एन ए रेप्लिकेशन म्हणजे काय तर इट इज द प्रोसेस बाय विच डी एन ए डुप्लिकेट्स इटसेल्फ इज कॉल्ड ॲज डी एन ए रेप्लिकेशन. म्हणजे डी एन ए हा 2 कॉपीज तयार करतो, आयडेंटिकल कॉपीज तयार करतो. ह्या प्रोसेसलाच आपण रेप्लिकेशन असं म्हणतो. मग डी एन ए रेप्लिकेशन युकॅरियोटिक सेलमध्ये जर बघितलं तर ते एकदा होतं आणि इट इज प्रपोज्ड बाय वॅटसन अँड क्रिक. अँड धिस रेप्लिकेशन इट इज अ सेमी कन्झर्वेटिव्ह. सेमी कन्झर्वेटिव्ह काय हे आपण नंतर बघू. पण जे डी एन ए रेप्लिकेशन युकॅरियोटिक सेलमध्ये होतं ते सेमी कन्झर्वेटिव्ह असतं. आता याची प्रोसेस बघू आपण. बघा म्हणजेच एका डी एन एचे 2 डी एन ए तयार होतात. हे 2 डी एन ए ज्यावेळेस तयार होत असतात त्यावेळेस हा जो हे तुम्हाला दिसत आहेत बघा हा काय आहे तर पॅरेंट स्ट्रँड आहे आणि याच्या खालच्या बाजूला हे 2 वेगवेगळे डी एन ए तयार व्हायला सुरुवात झाली आहे. मग हा जो पॅरेंट स्ट्रँड आहे तो तुम्ही खाली 2 डी एन ए जर बघितले तयार होताना तर तुमच्या असं लक्षात येईल की ह्यातला एक जो स्ट्रँड आहे तो पॅरेंट स्ट्रँडच आहे आणि इकडं दुसरा डी एन ए तयार होतो आहे त्याच्यामधला एक स्ट्रँड आहे तो सुद्धा पॅरेंट स्ट्रँड आहे. म्हणजे जे 2 डी एन ए तयार होतात त्याच्यामध्ये जो हाफ पार्ट असतो इट इज ऑफ पॅरेंट स्ट्रँड दोन्ही डी एन एमधला. सो धिस इज कॉल्ड ॲज दी सेमी कन्झर्वेटिव्ह. म्हणजे पॅरेंट स्ट्रँड हा पुढे डी एन एमध्ये काय राहतो तर 50% तसाच राहतो म्हणून आपण त्याला काय म्हणतो इट इज अ सेमी कन्झर्वेटिव्ह. जर फक्त कन्झर्वेटिव्ह असता तर काय झालं असतं संपूर्ण पॅरेंट स्ट्रँड दोन्हीच्या दोन्ही नवीन डी एन एमध्ये आले असते. त्या प्रोसेसला आपण कन्झर्वेटिव्ह म्हणतो. पण हा सेमी कन्झर्वेटिव्ह आहे म्हणजे हाफ पार्ट पॅरेंट स्ट्रँडचा आणि हाफ पार्ट न्यूली तयार झालेला. आता आपण प्रोसेस बघू. बघा ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स. आता आपल्याला माहिती आहे डी एन ए रेप्लिकेशन हे न्यूक्लियसच्या आतमध्ये घडतं म्हणजेच त्याच्या आतमध्ये जो जेलीसारखा सबस्टन्स असतो तो असतो न्यूक्लिओप्लाझम. या रेप्लिकेशनसाठी लागणारे सगळे एन्झाईम्स आणि जे न्यूक्लिओटाइड्स असतात दे आर प्रेझेंट इन द न्यूक्लिओप्लाझम. ते न्यूक्लिओप्लाझममध्ये स्कॅटर्ड झालेले असतात. आता पहिल्यांदा ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स होतं म्हणजेच जे न्यूक्लिओटाइड्स असतात ते मोनोफॉस्फेटच्या स्वरूपामध्ये असतात म्हणजेच ते डिॲक्टिवेटेड असतात. त्याचं फॉस्फोरायलेशन होतं म्हणजेच काय होतं तर ॲडिशन ऑफ फॉस्फेट. मग इथं जे सगळे न्यूक्लिओटाइड्स असतात
ते मोनोफॉस्फेटच्या स्वरूपामध्ये असतात. म्हणजेच आपण जर ॲडेनिनचा विचार केला तर ॲडेनिन मोनोफॉस्फेट, ॲडेनिन ट्रायफॉस्फेटमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. म्हणजेच ग्वानिन मोनोफॉस्फेट किंवा सायटोसिन मोनोफॉस्फेट, थायमिन मोनोफॉस्फेट ह्या स्वरूपामध्ये सगळे न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट असतात. तिथं ATP युटिलाइज होते, ATPचा वापर होतो, एनर्जी वापरली जाते आणि हे जे सगळे न्यूक्लिओटाइड्स असतात दे आर कन्व्हर्टेड इंटू दी ट्रायफॉस्फेट फॉर्म, म्हणजेच ॲक्टिवेटेड फॉर्ममध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. म्हणजेच AMPचं रूपांतर ATPमध्ये होतं, GMPचं रूपांतर GTPमध्ये होतं, CMPचं रूपांतर CTPमध्ये होतं आणि TMPचं रूपांतर TTPमध्ये होतं. अशा प्रकारे ॲक्टिवेट होतात सगळे न्यूक्लिओटाइड्स आणि हे कुठं घडतं सगळं तर न्यूक्लिओप्लाझममध्ये. आता दुसरा जो आपला पॉईंट आहे तो आहे पॉईंट ऑफ ओरिजिन. म्हणजे हे जे रेप्लिकेशन स्टार्ट होतं त्या स्टार्टिंग पॉईंटला आपण म्हणतो पॉईंट ऑफ ओरिजिन किंवा इनिशिएशन पॉईंट. जर तुम्ही युकॅरियोटिक सेलचा विचार केला तर युकॅरियोटिक सेलमध्ये अनेक इनिशिएशन पॉईंट्स असतात. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की DNA जो असतो तो खूप लॉंग असतो आणि त्याच्यामुळे कोणत्याही एका पॉईंटपासून रेप्लिकेशन स्टार्ट होऊ शकतं. म्हणून DNAमध्ये युकॅरियोटिक DNAमध्ये अनेक इनिशिएशन पॉईंट्स असतात. आता दुसरा जो आहे ते आहे अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल. पुढचा पॉईंट काय आहे? अनवाइंडिंग. आता इकडं लक्ष द्या. हा जर तुम्ही बघितले हा पॅरेंट DNA आहे आणि तो अनवाइंड ह्या पॉईंटमधून किंवा इथं जर तुम्ही लक्ष घेतलं तर या पॉईंटमधून तो अनवाइंड व्हायला सुरुवात होते. मग अनवाइंड होतो म्हणजेच तो काय होतो तर जे दोन्ही स्ट्रँड एकमेकांना कॉईल केलेले असतात ते कॉइलिंग सुटायला सुरुवात होते आणि हे करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे एन्झाईम तिथं वर्क करत असतात. मग हा जो टेम्पलेट आहे किंवा हे जे अनवाइंड झालेले स्ट्रँड्स असतात ते रिकॉइलिंग होऊ नये यांचं म्हणून एक एन्झाईम काय होतं ह्या दोन्ही स्ट्रँडला अटॅच होतं. जर तुम्ही बघितलं तर हे जे दोन स्ट्रँड्स आहेत या दोन स्ट्रँड्सला इथं हे एन्झाईम अटॅच झालेलं असतं. त्या एन्झाईमचं नाव काय आहे तर SSBP, सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन. हे ह्या दोन जे स्ट्रँड्स असतात वेगवेगळे झालेले त्यांना बाइंड करून ठेवतं. म्हणजे त्याला परत रिकॉइलिंग करून देत नाही. आपल्याला माहिती आहे ना, तुम्ही जर एक मोठा हे घेतली सुतळी घेतली त्याच्यामध्ये छोटे छोटे धागे असतील ते जर तुम्ही वेगवेगळे केले तर तुमच्या असं लक्षात येतं की त्याला एक स्ट्रेस राहतो किंवा ते परत रिकॉईल होतात आणि ते होऊ नयेत म्हणून तिथे एक एन्झाईम ॲक्ट होतं आणि त्या एन्झाईमचं नाव आहे SSBP एन्झाईम. त्या दोन्ही स्ट्रँडला ते बाइंड होतं आणि ते रिकॉइलिंग करण्यापासून त्या दोन्ही स्ट्रँडला वाचवतं. ज्या वेळेस हे दोन्ही स्ट्रँड्स वेगवेगळे होतात त्यावेळेस इट लुक्स लाईक अ इन्व्हर्टेड वाय और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी वाय फोर्क. तुम्ही जर इथं बघितलं तर हे दोन्ही स्ट्रँड काय झालेले आहेत तर इथं वेगवेगळे झालेले आहेत आणि तुम्हाला ह्या इन्व्हर्टेड वाय म्हणजे उलट्या वाय सारखं इथं स्ट्रक्चर तयार झालेलं दिसतं. अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो तर वाय फोर्क असं म्हटलं जातं. आता हे जे दोन स्ट्रँड्स आहेत ते रिलॅक्स पोझिशनला येतात आणि ते एका एन्झाईममुळं वर्क होतं हे आणि त्या एन्झाईमचं नाव आहे सुपर हेलिक्स रिलॅक्सिंग एन्झाईम. म्हणजे इथं हे जे दोन स्ट्रँड आहेत त्यांच्यामधलं टेन्शन रिमूव्ह करण्यासाठी हे एन्झाईम ॲक्ट होतं आणि त्याचं नाव आहे सुपर हेलिक्स रिलॅक्सिंग एन्झाईम. The point from unwinding and separation start, it appear like Y-shaped structure called as the replicating fork. म्हणजे हे जे Y स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला याला रेप्लिकेटिंग फोर्क म्हणतात. आता सिंथसिस स्टार्ट होतं इथं. तुम्ही इथं बघताय की हे दोन स्ट्रँड वेगवेगळे झालेले आहेत. हा एक स्ट्रँड आहे पॅरेंट स्ट्रँड आणि हा सुद्धा एक पॅरेंट स्ट्रँड आहे. त्याच्या शेजारी हे जे आहेत ते नवीन तयार झालेल्या स्ट्रँड तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. मग तुम्ही जर बघितलं तर हा जो स्ट्रँड आहे तो आहे 3-5 डायरेक्शनचा स्ट्रँड
आणि हा जो स्ट्रँड आहे पॅरेंट स्ट्रँड हा आहे 5-3 डायरेक्शनचा स्ट्रँड. जो नवीन स्ट्रँड तयार होतो तो नेहमी 5-3 डायरेक्शनमध्ये होतो. त्याच्यामुळं 3 स्ट्रँड जो आहे 3-5 डायरेक्शनचा स्ट्रँड ऑब्व्हियसली त्याच्यासमोर जो स्ट्रँड तयार होणार आहे तो कुठल्या डायरेक्शनमध्ये होणार आहे तर 5-3 ह्या डायरेक्शनमध्ये होणार आहे. मग 3-5 डायरेक्शन जो पॅरेंट स्ट्रँड आहे त्याच्यासमोर जो 5-3 आहे तिथं RNA प्रायमर येऊन काय होतो तर बाइंड होतो. RNA प्रायमर म्हणजे कोण असतो तर इट इज अ बेसिक न्यूक्लियोटाइड. 2 to 3 nucleotides comes together and form a structure and that structure is called as the RNA primer. हे RNA प्रायमर काय करत असतात तर त्या न्यूक्लिओप्लाझममध्ये जे ॲक्टिवेट झालेले न्यूक्लिओटाइड्स असतात त्यांना अट्रॅक्ट करण्याचं काम करत असतात. आणि म्हणून हा RNA प्रायमर जो आहे तो RNA प्रायमर इथं तुम्हाला जी मोठी डायग्रॅम आहे इथे दिसतोय तुम्हाला हा RNA प्रायमर इथे येऊन चिकटतो. तसाच तो दुसऱ्या स्ट्रँडला पण काय झालेला असतो तर बाइंड झालेला असतो. तो दुसऱ्या स्ट्रँडला कुठं तर लास्ट ह्याला तो हे झालेला असतो. लीडिंग स्ट्रँडला तो 3-5 डायरेक्शनच्या बरोबर समोरच्या बाजूला येऊन तो बाइंड होतो आणि 5-3 जो स्ट्रँड आहे पॅरेंट स्ट्रँड आहे त्याच्या जिथं आपण ओरिजिन पॉईंट बघतोय जिथून रेप्लिकेटिंग स्टार्ट होतं तिथं हा येऊन काय होतो बाइंड होतो. म्हणजेच हा जो त्याचा एंड असतो हा 5-3 डायरेक्शन असतं. कोणाचं तर 5-3 डायरेक्शनचा जो स्ट्रँड असतो त्याच्या अपोजिट साईडला 3-5 स्ट्रँड तयार होणार आहे. पण तो 3-5 स्ट्रँड अपोजिट साईडनं तयार होतो त्याच्यामुळं RNA प्रायमर जो आहे तो लीडिंग स्ट्रँडपेक्षा अपोजिट साईडला जाऊन काय होतो तर बाइंड होतो. अशा प्रकारे RNA प्रायमर काय होतात तर येऊन बाइंड होतात